मस्साजोग या ठिकाणी सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। उत्स्फूर्त पद्धतीने मतदानाचा हक्क हे मतदार बजावतायत। 2084 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान केंद्रांवरती तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या मस्साजोगमध्ये मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मस्साजोग वासियांचा कौल नेमका कोणाला याची चर्चा सगळीकडे सध्या बघायला मिळते, कारण मागच्या काही काळात आपण बघितलं मस्साजोग हे चर्चेत आलेलं होतं। आज मतदान केंद्रांवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण मस्साजोगवासी आज कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीडच्या मस्साजोगमध्ये आज मतदानाची सगळी प्रक्रिया पार पडते आणि या दरम्यानच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा, तो आज माझ्यासोबत नाही आहे। तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे। ती उणीव कधी न भरून येणारी आहे, परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत। बघायचं आमचं तसं तर गाव म्हणजे हे सर्व जनता जरी असली तर आम्ही इथून पाठीमागं कामं जी केलेली आहेत ती सर्व एक कुटुंबाप्रमाणे केलेले आहेत मिळून। आता लोकशाहीत प्रत्येकाला आहे ती उभारण्याची त्यांची आता इच्छा काय असेल ती माहित नाही आम्हाला, पण तरी पण आम्ही जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करून सोबतच राहू। उद्या चालून त्यांचं जरी काय झालं तरी आता पुढं काय होईल ते पाहू आम्ही। हे राजकीय लढाई आहे। राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी। संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणून मी निवडणूक लढवित आहे। त्याच्यामुळं आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्या सोबत सगळं गाव होतं, त्यांच्या कुटुंबासोबत आजही आहे आणि भविष्यात बी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या 80 शाळा इंग्रजी माध्यमामध्ये रूपांतरित करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद पेटलेला आणि या निर्णयाविरोधात मनसे, शिवसेना आणि विविध मराठी विचारवंतांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र विरोध दर्शवलाय। महापालिकेच्या निर्णयामागे खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला जातोय, तर दुसरीकडे पालकांची मागणी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठीच हा निर्णय घेतल्याचं महापौरांचं म्हणणं आहे। आणि याच मुद्द्यावरती नागरिक, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा जो हेतू आहे तो नेमका शुद्ध आहे का याच्यावरच आमची शंका आहे। ज्या 80 शाळा त्यातल्या 80% शाळा यांची पटसंख्या अत्यंत उत्तम आहे आणि याचे पुरावे सहित दाखले आम्ही दिले होते, त्या शाळा सुद्धा सरसकट बंद करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं याच्या मागचा हेतू जो आहे तो आपल्या गोरगरिबांना इंग्रजी शिकवणं हा आहे की याचं संपूर्ण आता खाजगीकरण करणं। तर हा खाजगीकरण करून आपापल्या बगलबच्च्यांना आणि त्यांच्या संस्थांना कोट्यावधीची कंत्राटं देणं हा त्याच्या मागचा हेतू आहे। मराठी नको किंवा इंग्रजी पाहिजे हा अट्टास नाहीये। मराठी विषय आपण कंपल्सरी ठेवणार आहोत, कारण मराठी मातृभाषा आहे आपली। मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे। आपण मराठी बोलतो। ज्या आता जे सांगतायत की मराठी मीडियम बंद करून इंग्रजी माध्यम नको, त्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकले आहेत? आज जरी ते इंग्रजी माध्यमात शिकत असले तरी बोलताना मराठी भाषाच बोलतात, कारण आपण आपल्या घरातून मराठी भाषा बोलतो, इंग्रजीमध्ये आपण नाही बोलत। मग आपल्या मुलांना जन्मापासून आपण मराठी शिकवतो, म्हणजे मराठीचं ज्ञान त्यांना आपल्या घरातून मिळतं। मग इंग्रजी ही भाषा जर जगाच्या व्यवहारामध्ये उपयोगात आहे तर ती भाषा त्या मुलांना का शिकायला मिळू नये? आणि जे सांगतायत मराठीचा अट्टहास धरतायत त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत ज्या त्यांनी CBSE बोर्डच्या किंवा इंग्रजी माध्यमाच्या सुरू केलेल्या, मग का नाही त्यांनी स्टेट बोर्डच्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या? पूर्णपणे मराठी बंद करून त्या ठिकाणी इंग्लिश चालू करायचं असं धोरण चालू केलं। आता ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांमध्ये त्यांनी आता ऍडमिशन घ्यायचेच नाही मराठी आणि फक्त इंग्लिशचेच ऍडमिशन घ्यायचे असं धोरण मेजॉरिटीच्या जीवावर त्यांनी पास करून घेतलेलं। त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि वेळ आल्यानंतर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्याची भूमिका ठेवलेली आहे। आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो आहोत।
बातमी चंद्रपुरातून. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान आता 45 सेल्सिअसच्या पुढे गेलेलं आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमानात मोठी वाढ झालेली असून मे महिन्यात देखील उष्णतेचा तडाखा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक लावून नागरिकांना उन्हापासून आणि उष्ण वाऱ्यापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांचं आवाहन केलं जात आहे. हीटस्ट्रोकच्या रुग्णांसाठी कोल्ड रूमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये उष्णतेचा सर्वाधिक तडाखा असल्यामुळे आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना केलं आहे. एप्रिल महिना संपत आला आहे आणि चंद्रपूरचं तापमान मागील 8 दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 45 डिग्रीच्या वर हा तापमान गेलेला आहे. त्याच्यामुळे जे 12 ते 4च्या मध्ये ऊन जे आहे ते एकदम जास्त असते आणि नागरिक आहे ते अत्यंत आवश्यक काम असले तेव्हाच घराच्या बाहेर पडतात. अन्यथा कोणत्याही प्रकारची हिंमत करत नाही, कारण की मोठ्या प्रमाणात ऊन असते. घरचे कूलर सुद्धा काम करत नाहीये. अशा प्रकारची ऊन जी आहे सध्या वाढलेली आहे. जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकेने सूचना दिलेल्या आहेत की घराबाहेर पडताना दुपट्टा, गॉगल आणि शीतपेयाचा वापर करावा. यासोबतच नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकेने कोल्ड रूम सुद्धा तयार केलेले आहे. यासोबतच या जी 12 ते 4ची मधली जी ऊन आहे ती अत्यंत जास्त असते आणि हेवी हीट वेव्हचा ते इशारा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे नागरिक सुद्धा आपले काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासोबतच मागील आता पुढचा मे महिना आहे, तो मे महिना जास्त तापण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे नागरिक आताच हैराण झाले. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर.